नमस्कार बालमित्रांनो. आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र 38वी आईचा शेवटचा आजार ही कथा ऐकणार आहोत. तुम्ही लक्ष देऊन ऐका बरं का. श्यामची आईचा हा आजार फार वाढत चालला आहे. जप्तीच्या वेळी दुर्वाची आजी घरी नव्हती. ती गावाला गेली होती. ती परत आली. आई त्या दिवसापासून अंथरुणाला खिळली. तिच्या अंगात ताप असे, तो निघत नसे. तिची शुश्रूषा तरी कोण करणार? आजीला होई तेवढं आजी करी. राधाताई मधून मधून येत व आईला मोरावळा देऊन जात. कधी पित्ताची मात्रा देत. जानकी वहिनी, मथू मावशी येत आईची चौकशी करीत. आईनं पुरुषोत्तमला पाठवून शेजारच्या इंदूला कार्ड घेऊन बोलावलं. तिच्याकडून पुण्याच्या बहिणीला पत्र लिहून बोलावून घेतलं. आता तेवढाच एक आधार होता. आई बहिणीच्या येण्याची वाट पाहू लागली. जानकीबाई मधून मधून येत, चौकशी करत, जिभेला चव यावी म्हणून कसली तरी वडी देऊन जात. दुपारी आईची मैत्रीण नमू मावशी समाचाराला आली. तिच्याकडून आईनं फोडणीसाठी वाटीभर तेल मागवलं. हे सांगताना दोघींनाही कसं तरीच झालं. आई निराशेनं बोलत होती. तिची समजूत काढून नमू मावशी गेली. दुपारी पुण्याहून माझ्या मावशीचं पत्र आलं. ती लगेचच येत होती. ते ऐकून माझ्या आईला तेवढंच बरं वाटलं. वडिलांना काय करावं ते समजत नव्हतं. ते आईच्या शेजारी बसून स्वतःला दोष देत होते, तर आई त्यांची समजूत काढत होती. दुसऱ्या दिवशी पहाटे नमू मावशी पुण्याहून आली. बहिणीला पाहून आईचा बांध फुटला. ती रडत रडत म्हणाली, आलीस नमू? मी तुझीच वाट पाहत होते. आता ही मुलं तुझ्या ओटीत घालून मी सुखानं जाईन. मावशीनं आईच्या तोंडावर हात ठेवला. म्हणाली, अक्का, मी आले आहे ना. आता तू बरी होशील. सारं काही ठीक होईल. आता मला नोकरी लागली आहे. मी पुरुषोत्तमला घेऊन जाईन. पण आईची जगण्याची आशाच संपली होती. ती रडत रडत म्हणाली, नको आता कुठं जाणं येणं. आता देवाकडं जाऊ दे. या मठीतच माझी कुडी पडू दे. मी आग्रह करकरून ही झोपडी बांधली. या स्वतंत्र झोपडीतच, माझ्या राजवाड्यातच माझा देह पडू दे. ह्यांच्या मांडीवर डोकं ठेवून तू पुरुषोत्तम जवळ असताना, त्यांचे हातात असताना मला मरण येऊ दे. माय मरो आणि मावशी जगो असं म्हणतात ना, ते खरं ठरो. बोलून बोलून आई दमली. तिला ग्लानी आली. मावशी आईला थोपटत राहिली. जणू गंगा व यमुना यांची तिथं भेट झाली होती. बालमित्रांनो, या कथेतून तुम्हाला हे लक्षात आलं असेल की माणूस जेव्हा आतून तुटतो, माणूस जेव्हा मनापासून हरतो, तेव्हा त्याचं शरीरही त्याला साथ देत नसतं. म्हणून कायम मनानं खंबीरपणानं उभं राहता आलं पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांचाही आधार झालं पाहिजे. आई वडिलांनाही एका वेळेनंतर तुम्हाला आधार द्यावा लागणार आहे. आपले आईवडील जेव्हा म्हातारे होतात ना, तेव्हा तुमच्या मानसिक आधाराची त्यांना अधिक गरज असते. तुम्ही केवळ दूर राहून पैसा पाठवून दिलात तर त्यांना ते पुरेसं नसतं. तुम्ही त्यांना स्वतःजवळ ठेवून घ्यायला अत्यंत आवश्यक आहे. आजकालची पिढी, आजकालचे मुलं आपल्या आईवडिलांना दुसरीकडे ठेवतात आणि स्वतः बायका मुलांबरोबर मजा मारत असतात. हे असं करणं योग्य नाही. आईवडिलांना त्यामुळे मनाला त्रास होतो. तुम्ही असं तर करणार नाहीत ना? करणारच नाहीत मुळी. माझा विश्वास आहे ना तुमच्यावर. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.